संवाद मराठी लाईव्हच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक प्रसाद वाडकर. संपर्क प्रमुख शिवसेना खोपोली शहर मेघा प्रसाद वाडकर, माजी नगरसेविका खोपोली. जिल्हा परिषदेच्या सावरोली गटात राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या विजयाची संधी. इच्छुक उमेदवार सुरेश पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. जिल्हा परिषदेच्या जुन्या वडगाव आणि आता नव्याने निर्माण झालेल्या सावरोली गटातून पद्मा सुरेश पाटील यांनी निवडणूक लढवून जिंकली होती. यावेळी सर्वसाधारण आरक्षण असल्याने आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून पक्षाकडे मागणी केली आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईलच. मात्र यावेळी मागच्यापेक्षा जिल्हा परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी पक्षाला सोपी आहे असा विश्वास राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार सुरेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य पदांची आरक्षण नुकतीच जाहीर झाली आहे. पूर्वीचा वडगाव आणि नव्याने निर्माण झालेला सावरोली मतदारसंघ सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाला आहे. राष्ट्रवादीच्या पद्मा सुरेश पाटील यांनी 7 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला होता. यावेळी सुरेश पाटील स्वतः इच्छुक आहेत. आपण पक्षाकडे मागणी केली असून पक्ष योग्य तो निर्णय घेईलच. मात्र यावेळी मागच्यापेक्षा जिल्हा परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी पक्षाला सोपी आहे असा विश्वास सुरेश पाटील यांनी संवाद मराठी लाईव्ह सोबत बोलताना व्यक्त केला आहे. सावरोली जिल्हा परिषद वार्डमध्ये सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे. त्या अगोदर माझी पत्नी सौ पद्मा सुरेश पाटील या निवडून आलेल्या होत्या. आता जी निवडणूक होणार आहे सर्वसाधारण असल्यामुळे जो पक्ष निर्णय घेईल तो मला मान्य असेल. रनिंग शीट असल्यामुळे इच्छुक राहणारच. उमेदवारी द्यायचं नाही द्यायचं हे पक्षश्रेष्ठी ठरवेल. ज्या पद्धतीने सौ पद्मा सुरेश पाटील या जिल्हा परिषद सदस्य असताना गावोगावी जाऊन जे विकास कामं केलेले आहेत त्या विकास कामाचा अजेंडा घेऊनच आम्ही जनतेसमोर जाऊन ही निवडणूक लढणार आहोत. मागच्यापेक्षा ही निवडणूक खूप सोपी आहे. त्याला कारण असं की मागच्या वेळेला शिवसेना हा एक पक्ष होता, आता त्या पक्षामध्ये 2 गट झालेले आहेत. त्याच्यामुळे आणि दुसरीकडे भाजपा हा पक्ष राष्ट्रवादीच्या बरोबर असल्या कारणाने ही निवडणूक राष्ट्रवादीला खूप सोपी जाणार आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्याबरोबर आमचे खूप घनिष्ठ संबंध आहेत आणि जरी भाजप आणि राष्ट्रवादी युती झाली नाही तरी मैत्री म्हणून ज्या पद्धतीने आम्ही सतत 2 वेळा बालदी साहेबांचा निस्वार्थीपणे जो काम केलाय त्याची पोचपावती सर्व जनतेला माहिती आहे आणि ती त्यांना पण माहिती आहे. त्याच्यामुळं मला तर असं वाटत नाही की स्वतः सुरेश पाटील जर उमेदवार असतील तर बालदी साहेब इथे उमेदवार देणार नाहीत. हो, जसं आरक्षण पडल्यानंतर जी फॉर्मॅलिटी असते कोण कोण इच्छुक आहेत त्यामध्ये तर नाव दिलेलंच आहे. जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्याकडे नाव दिलेलं आहे. जेव्हा मी पहिली निवडणूक माझ्या पत्नीला उभी केली तेव्हा जी निवडणूक लढवली तेव्हा वडवल गावामध्ये मी पहिल्यांदा गेलो. आसरेवाडी गावामध्ये पहिल्यांदा गेलो. ही गावं सुद्धा मला माहिती नव्हती आणि तरी सुद्धा त्या लोकांनी मला भरघोस मतांनी निवडून दिलं. आणि आता तर 5 वर्ष त्याच्यानंतर 2 वर्ष मी सातत्य त्या लोकांच्या संपर्कात आहे. त्याच्यामुळे मागच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक मला सोपी जाणार आहे. संपर्क न होण्याचं कारण जिथे जायचे तिथं आपण जातोच आणि जाणं येणं चालूच आहे. कुठे कार्यक्रम असेल, कुठे लग्न समारंभ असेल तिथं आपण जाणं येणं असतो. आणि राहिला विषय तिकडे आणि इकडे, ही पंचायत समिती 17 बूथची आहे, ती 16 बूथची आहे आणि इकडे पण जातो तिकडे पण जातो असं काही नाही. इकडून
खूप सहकार्य आणि सपोर्ट इकडचे लोक करतील, कारण ह्या लोकांची माझं जाणं येणं तर खूप चांगल्या पद्धतीने रिलेशन जोडलेले आहेत, संपर्क चांगले आहे, सुखादुखामध्ये जास्त वेळ त्या लोकांच्या बरोबर जात असतो, त्याच्यामुळं इथून खूप जास्तीत जास्त मताचा लीड मला भेटेल. बघा, ही लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये कोणी उभा राहू शकतो. आता पक्षाकडे जर पक्षाने उद्या संतोष बैलमारे हे तालुका अध्यक्ष आहेत, तिथे सरपंच आहेत, आज त्यांच्याकडे 2-2 पदं आहेत, तरी सुद्धा जर उद्या पक्षाने त्याचा जर उमेदवारी दिली तर मी त्यांचं जरूर काम करणार. होय, आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष सुधाभाऊ घारे यांना सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीनी भाजप हे जर युती झाली तर आपल्याला ही निवडणूक एकदम सोपी जाईल. सर्वात महत्वाचं सावरली जिल्हा परिषद वार्डमध्ये रोजगार, सर्वात जास्त इंडस्ट्री असल्यामुळे जास्तीत जास्त शिकलेल्या मुलांना रोजगार द्यावं, रोजगार मिळावं, आतापर्यंत तीच कामं करते आणि सर्वात जास्तीत जास्त शिकलेल्या मुलांना रोजगार मिळणे यासाठी प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत विचारल्यावर लोकशाही आहे, प्रत्येकाला उमेदवारी मागायचा अधिकार असून पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असा दावा करत सुरेश पाटील यांनी मागच्यापेक्षा राष्ट्रवादी पक्षाला ही निवडणूक सोपी असेल असा विश्वास व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.